धीरज आणि ऋतिक असे दोन सलामीवीर फलंदाज आपल्याला खेळपट्टी पाहायला आपल्याला, परंतु धीरजला मात्र या ठिकाणी मोठी इनिंग्स मात्र खेळता आली नाही. शून्यावर मात्र माघारी परततोय कुमार. तर चांगली सुरुवात या पहिल्याच ओव्हरमध्ये कुमार रणवी. कुमारचा आपण विचार केला तर सिटी क्रिकेटमध्ये सुद्धा नक्कीच चांगलं कार्य करतोय, चांगला अनुभव आहे आणि तो अनुभव मात्र या ओव्हरमध्ये मात्र पूर्णपणे झोकतोय. फार महत्वाची मॅच असणार आहे दोन्ही संघांसाठी. जो संघ नक्कीच या मॅच मध्ये जिंकेल तो संघ दोनात करेल गावदेवी स्पोर्ट नांदकर संघाशी. इथे मात्र अजून एक वेगवान चेंडू. हा चेंडू पडल्यानंतर थोडस खाली राहतोय. नवीन फलंदाज पाहतो या खेळपट्टीवर तिसऱ्या क्रमांकावर येतोय सौरभ. अजूनही मात्र या मॅच मध्ये खातं सुद्धा उघडता आलं नाही. याचं कारण गोलंदाजी अतिशय भेदक मारा पाहायला मिळतोय. इथे मात्र चेंडूला आपटी दिली, इनफिल्डच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न करतोय. काय वेग प्राप्त करतोय कुमार या खेळपट्टीवर, जबरदस्त. आज पाहिलं तर नक्कीच गोलंदाज सुद्धा चांगलं कार्य केलं आहे या खेळपट्टीवर. त्यानंतर फलंदाजांचा सुद्धा थोडासा दबदबा पाहायला मिळाला. इथे मात्र अतिशय चांगला चेंडू पाहतोय आपण. फुलर लाईन डिलिव्हरीची स्वतः गोलंदाज फॉलो मध्ये मात्र चेंडूला कलेक्ट करतोय. या स्पर्धेमध्ये अजून एकही गोलंदाजाने मात्र मिडल शतक हाताळलं नाही, तर एक सुवर्ण संधी निर्माण झाली आहे कुमारसाठी. पाहूया पहिले षटक. इथे मात्र आपण पाहतोय का मेडन थोडासा ऑफस्टिकला सफल झाले आणि मात्र चेंडू निघून जातोय डाव्या स्टेजच्या बाहेर. पंतांची दुनियात समांतर वाईटचा इशारा. अवंतर धावसंख्येने इथे मात्र पंडित स्पोर्ट नांदकर संघाचं खातं इथे मात्र उघडलं जातोय. कुमार पुन्हा एकदा मिस टाइम पर चेंडू हा बेता आहे. शतरक्षक चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतोय, परंतु चेंडू पर्यंत मात्र ठिकाणी पोहोचू शकले नाही. तर पहिली धाव या ठिकाणी आपण पाहिली तर बॅटच्या स्वरूपात ऋतिकच्या माध्यमातून पाहायला मिळते. तर एक सफल षटक पाहिला आपण. पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त होतोय. एक गडी बाद दोन. नाणेफेकीचा कौल प्राप्त केला नांदकर संघाने. एक धाडसी निर्णय स्वीकारला फलंदाजी करण्याचा आणि पहिल्या षटकाचा आपण खेळ पाहिला तर कुठेतरी असं वाटतं की हा निर्णय चुकीचा पाहायला मिळेल, परंतु या संघाकडे टॅलेंट आहे, कमबॅक करू शकतील. कारण पहिला सामना आपण पाहिला असेल नांदकर संघाने प्रथम फलंदाजी परिधान केल्यानंतर प्रतिस्पर्धी संघाला पराभूत केला होता आणि त्यांची 30 रणनीती या मॅच मध्ये सुद्धा त्यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळाली. परंतु मकरंद स्पोर्ट मुटवल संघाचा आपण विचार केला तर अनेक वर्षापासून हा संघ सातत्याने क्रिकेट खेळतोय. खूप सारा अनुभव या संघाकडे आहे आणि चांगली सुरुवात इथे मात्र कुमार रणवीच्या माध्यमातून आपण पाहिली. पॉवर प्लेचा दुसरं षटक. गोलंदाज सज्ज होतो संजय. राट्या मोडतो विकेटने. इथे मात्र लिडिंग घ्यायचे चेंडू हा बेता आहे. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने खेळाडू सज्ज आहे. कोणत्याही प्रकार एक विकेट्स गारद होत असताना नांदकर संघाचं फलंदाज बाद. सुरुवात इथे मात्र चांगली पाहायला मिळाली नाही नांदकर संघाच्या माध्यमातून आणि आता मात्र आपण पाहू शकता की या ठिकाणी थोडासा प्रेशर पाहायला मिळतो. या नवीन येणाऱ्या फलंदाजांवर हलक्याने पुश करतो. बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने मात्र पाहिलं तर खेळाडू सज्ज आहे. वेगाने चेंडूवर येतात, फेकी करतायत. सिंगल धाव पाहायला मिळाली. धावसंख्या हलूच पुढे जाते. आता मात्र पाहिली तर 2 गडी बाद 3 धावा. नवीन फलंदाज चौथ्या क्रमांकावर पाहतोय आपण विनय. संजय पुन्हा एकदा मारा करेल. लेफ्ट हँड राईट कॉम्बिनेशन पाहतो केली पट्टीवर आणि आता मात्र चेंडू मात्र निघून जाईल डावी स्टेजच्या बाहेर. पंचाची दुनियात समांतर वाईटचा इशारा. आतापर्यंत एकी मोठा चौकार पाहायला मिळाला नाही. आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता समोरचे नामचं कक्ष. एक खूप मोठी उपलब्धी प्राप्त केली आहे एस के एंटरटेनमेंट. आपण जर पाहिलं तर
अनेक प्रकारचे दृश्य आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. क्लीन अँड क्लिअरिटी, साफसुथरा टेलिकास्ट. आणि इथे मात्र बॅक टू बॅक दुसरा स्वेर चेंडू आपण पाहतोय वाईटच्या रूपाने. अवंतर संकेत भरवते. संत सुरुवात. अजून एक खराब चेंडू पाहतोय. लाईन आणि लेंथवर कुठेतरी मात्र सुधार करावा लागेल गोलंदाज संजयला, कारण पहिल्या चेंडूवर विकेट्स प्राप्त केली होती. त्यानंतर आपण पाहिलं सिंगल धाव परंतु त्यानंतर स्वेर चेंडूची हॅट्रिक पाहिली आपण या ठिकाणी. धावा येणं आता मात्र फार गरजेचं आहे. आपण पंडित सोड नानकर संघाचा विचार केला तर कुठेतरी फॅटिंग नक्कीच या ठिकाणी उभी करावी लागेल. आता मात्र लेगल चेंडू पाहायला मिळतोय. असं वाटतं की एसटी गोलंदाज शतकच या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतात, कारण फलंदाज फक्त या ठिकाणी स्थिरपणाने उभे आहेत, कारण चेंडूच्या मिनिट प्रमाणे फटकेबाजी पाहायला मिळत नाही. या संघाने पहिल्या मॅच मध्ये सर्वांची मनं जिंकली आणि आता मात्र कुठेतरी स्ट्रगल करतो या मकरंद स्पोर्ट मुठवल संघा समोर. गोलंदाजांचा आतापर्यंत नक्कीच बोलबाला पाहायला मिळतोय. खास करून कुमारचं मी कौतुक करेन, ज्याप्रमाणे एक चांगला प्लॅटफॉर्म उभा केलेला आहे. फक्त 2 धावा खर्च केल्या, पहिल्या ओव्हरमध्ये 1 विकेट प्राप्त केली. स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये हलकासा स्पर्श पाहायला आपल्याला आणि एक छोटी धाव इथे मात्र पूर्ण केली जाते. प्रेक्षक नेहमीच आतुरतेने वाट पाहत असतात एखादा चौकार, एखादा षटकार आल्यानंतर. नक्कीच प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर थोडासा हास्यमय चेहरा आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु नक्कीच इथे मात्र कुठेतरी फलंदाज त्या क्रीडारसिकांना निराश करताना इथे मात्र ओव्हरपिच चेंडू पाहायला मिळतोय. संपर्क चांगला झालाय परंतु अंतर कापता आला नाही, कारण डीप लॉंग ऑन कडे खेळाडू सज्ज आहे. तेजश कोणत्या प्रकारे चूक करत नाही. अजून एक विकेट्स, अजून एक फलंदाजाला माघारी परतावं लागेल. विनायक बॅक टू द पवेलियन. नक्कीच बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू आला होता, परंतु नक्कीच या फटक्यामागे पुरेपूर सौरभ बाद झालाय. विनायक आहे, सौरभने मात्र पूर्णपणे ताकद झोकली नाही आणि त्याचमुळे पाहतो की डीप लॉंगच्या दिशेने मात्र एक सहज सोपा झेल आपल्याला पाहायला मिळालं. तर आपण जर पाहिलं टॉपचे 3 फलंदाज मात्र नक्कीच माघारी परतले. नवीन फलंदाज येईन होतो यतीन कुमार. आपल्या स्पेल मधील दुसरं षटक हाताळतोय. पहिल्या स्पेल मध्ये खूपच चांगली गोलंदाजी केली, फक्त 2च धावा खर्च केल्या. चांगली कॅप्टनशिप मी तर म्हणेन, स्वतः कॅप्टन आहे कुमार आणि आपल्या स्वतःवर जबाबदारी स्वीकारतोय. कारण आपण जर पाहिलं थोडंसं बॅकफुटला अपोजिट संघ आहे. अजून एखादा विकेट जर मी प्राप्त केला तर पूर्णपणे बॅकफुटला जाईल आणि त्याच वेळी पाहतोय की दुसऱ्या स्पेल मध्ये सुद्धा कुमार गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतो. या इथे मात्र एकदा पूर्ण केली संत गतीने या ठिकाणी पाहिले तर क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतायत आणि त्याचा मात्र पुरेपूर फलंदाजाने फायदा उचलला. 2 धावा इथे मात्र कन्वर्ट केल्या. एखाद्या वेळी ज्या ठिकाणी 1 धाव असेल त्या ठिकाणी तुम्हाला नक्कीच दुहेरी किंवा तिहेरी धाव घ्यायची असेल तर क्षेत्ररक्षण थोडासा दबाव टाकणं फार गरजेचं आहे आणि तशाच प्रकारे दृश्य आपण या ठिकाणी पाहिलं. इथे मात्र चांगला कनेक्शन पाहायला मिळतोय. कलात्मक फटका अतिशय वेगाने चेंडू निघून जातो या डीप फाईन लेगच्या बाहेर. हा येतोय पहिला चौकार. अंदाजाने पाहिले की शॉट फाईनला खेळाडू सज्ज आहे आणि त्यालाच मात्र पूर्णपणे या ठिकाणी बीट केलं आणि येणारा हा पहिला चौकार यतीनच्या बॅटमधून. इथे मात्र इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय. अतिशय वेगाने कव्हर पॉईंटचे खेळाडू मात्र चेंडूचा पाठलाग करतायत. डीप मध्ये जाऊन मात्र चेंडू अडवण्यासाठी त्यांना यश प्राप्त झालेलं आहे. तोपर्यंत फलंदाज मात्र या ठिकाणी वेगाने 2 धावा पूर्ण करतात. यतीन आता मात्र चांगली फटकेबाजी करतोय. 3 चेंडूंना सामोरे गेला. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत पाहिले तर 8 धावांवर खेळतोय आणि संघाची धावसंख्या आता मात्र आपण पाहिली तर आता मात्र दुहेरी आकडा आपल्याला धावफलकर पाहायला मिळतोय. 3 गडी बाद 15 धावा.
चेंडूला आपटी दिली जाते या हुक करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू मात्र निघून जातो या डाब्या स्टेजच्या बाहेर. पंचांच्या दोन्ही समांतर वाईटचा इशारा. एक फायटिंग स्कोर मात्र इथे नक्कीच उभा करावा लागेल, कारण आपण नांदकर संघाची गोलंदाजी पाहिली तर अतिशय धारदार गोलंदाजी आहे. उलटा चेंडू पुन्हा एकदा पाहायला म्हणतो डाब्या इष्टीवर, आणि इथे मात्र चुकीची कॉलिंग पाहायला मिळाली, थोडीशी घाई पाहायला मिळाली. अति काही संकट नाही असं दृश्य पाहिले. पंचांचा वाईटचा इशारा आणि फलंदाज मात्र या ठिकाणी धावतूच्या स्वरूपात बाद होतोय. नक्कीच मंदाबाई शिकलेली होती की नाही कोणालाच माहित नाही, परंतु नक्कीच या ठिकाणी नांदकर संघाच्या युवा फलंदाजांना काहीतरी शिकावं लागेल, कारण तुम्हाला पार्टनरशिप करावी लागेल. तिसरं षटक चालू आहे, अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. एक चांगली धावसंख्या तुम्हाला उभी करायची असेल या मॅच मध्ये, तर तुम्हाला नक्कीच या ठिकाणी चांगली फटकेबाजी करावी लागेल. यतीन चांगली फलंदाजी करतोय, परंतु यतीनची साथ देणं तेवढंच फार गरजेचं आहे. नवीन फलंदाजी होतो या मैदानाच्या आतमध्ये शुभम. लेट कट करण्याचा प्रयत्न, परंतु कुमार मात्र कमबॅक करतोय, कारण पहिल्या 3 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर कुठेतरी खराब लेट पाहायला मिळाली. अतिशय धावा खर्च केल्या होत्या, परंतु त्यानंतर मात्र शेवटचा एंड मात्र नक्कीच कुठेतरी गोड पाहायला मिळतोय. हेच तर वैशिष्ट्य आहे कुमारचं. एक चांगला गोलंदाजाची इथे मात्र निशाणी दर्शवतोय. आता मात्र स्लॉक करतोय क्षेत्ररक्षक, चेंडूवर झेप घेतोय, परंतु चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही. पाहूया पंचांच्या इशाऱ्याची प्रतीक्षा करतोय. हा चौकार आहे की षटकार, परंतु नक्कीच चांगल्या धावा नक्कीच पाहायला मिळतील. आणि आता मात्र पंच आम्हाला कळवतात की हा 4 धावा. शुभम आपलं खातं उघडतोय, परंतु यतीन जर शेवटच्या क्षणापर्यंत खेळपट्टीवर टिकून राहिला तर नक्कीच एक समाधानकारक धावसंख्या आपल्या धाव फलकावर नक्कीच पाहायला मिळेल, त्यात काही शंका नाही. इथे मात्र गुजरात ऑफस्टिकच्या बाहेर जाऊन इथे मात्र या ठिकाणी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु मात्र टायमिंग मात्र बरोबर झालं नाही. पंचांचा लेग बायचा इशारा, अवांतर धावसंख्येत भर. नेक्स्ट मॅच गौतम स्पोर्ट लोणाड विरुद्ध चालू सामन्यातील विजेता संघ मात्र त्या संघाशी 2 हात करणार आहे. उलटा चेंडू या ठिकाणी चांगला गॅप पाहायला मिळतो अतिशय चांगल्या पद्धतीने, परंतु तेवढं चांगला क्षेत्ररक्षक सुद्धा पाहायला मिळतो आउटफील्ड. आज पाहिलं तर नक्कीच पूर्णपणे टणक पाहायला मिळते. कालचा दिवस पाहिला तर नक्कीच कुठेतरी ओलावा पाहायला मिळाला या आउटफील्ड मध्ये, परंतु आज पूर्णपणे पोषक वातावरण पाहतोय आपण. क्रिकेट नक्कीच चांगल्या प्रकारे आपण या खेळपट्टीवर खेळू शकतोय. इथे मात्र मोठी एज लागते. फलंदाज बीट, यष्टीरक्षक बीट, आणि त्यानंतर शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू सुद्धा बीट. चेंडू निघून जातो या नॉन स्टॉप सीमेरेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. फारच वेगाने मात्र चेंडू निघून गेला. शुभमच्या बॅट मधून आपण पहिला चौकार आपण पाहतोय. 29 धावसंख्या धावफलकावर. अजून एक डॉट चेंडू या ओव्हर मध्ये आपण पाहतोय.
अजूनही एक चेंडू शिल्लक असणार आहे. आतापर्यंत पाहिले तर सुधीरनं आपल्या या कोट्यामध्ये पहिले षटक हाताळलं. 8 धावा खर्च करतोय. अजूनही 7 चेंडूंचा आपण या पहिल्या डावामध्ये खेळ पाहणार आहोत. इथे मात्र यास वॉइस ऐकायला मिळाली आपल्याला आणि नक्कीच इष्टांच्या पाठीमागे मात्र रणजित कोणत्या प्रकारे चूक करतोय, चांगला झेल टिपतोय, चांगलं कार्य तिथे मात्र स्वीकारतोय. अजून एक मात्र विकेटचं पतन नानकर संघ. इथे मात्र पाहिलं तर 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिली तर 5 गडी बाद फक्त 29 धावा. पुन्हा एकदा आपण हे दृश्य पाहू शकता. SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून हे आपण पाहिलं तर स्पायडर कॅम्पच्या माध्यमातून हे चित्र टिपलेले आहेत आणि नक्कीच यासाठी जय अंबिका स्पोर्ट देवरुखपाडा संघाने किरण थळे आणि शंकर गुलवी यांचा नक्कीच आभार व्यक्त केलेले आहेत. कारण एक चांगलं योगदान या दोन व्यक्तींच्या माध्यमातून आज आम्हाला लाभलेले आहेत. शेवटचं षटक या पहिल्या डाबात दिला. मिस टाइम फटका आहे, या ठिकाणी स्लॉक करण्याचा प्रयत्न केला होता परंतु नक्कीच पाहिलं तर डीप लॉंगच्या दिशेने खेळाडू सज्ज आहेत. दुसरी धावेचा प्रयत्न केला जातोय. चांगल्या प्रकारे इष्ट्या सुद्धा उद्ध्वस्त केल्या होत्या इष्टी रक्षकाने परंतु नक्कीच त्यापेक्षा अधिक वेगाने मात्र या फलंदाजाने 2 धावा पूर्ण केल्या. यतीनकडे क्षमता आहे आणि आज यतीनने नक्कीच या सामन्यासाठी आपण जर पाहिलं तर वन मॅन आर्मीचा रोल आता करतो. या 2 चौकार त्याच्या बॅटमध्ये पाहिले, त्यानंतर 3 डबल धावसंख्या सुद्धा नक्कीच आपण या ठिकाणी पाहिली. आता मात्र लोअर फुटा चेंडू ऑन ड्राईव्ह केला जातो. चेंडू वेगाने पाहिले तर डीप मडवीच्या दिशेने पालतो. या डीप क्षेत्ररक्षक येतात, पिकी करतायत. पुन्हा एकदा दुसरी धाव पाहायला मिळते आणि मैदानाच्या आत अजून एक थोडीशी चूक पाहतोय आपण. 3 धावा इथे मात्र फलंदाजाने पलून काढल्या. धावा येणं फार गरजेचं आहे आणि त्या धावा मात्र आपण पाहतो या ठिकाणी धावफलकामध्ये आपण जोडतोय. 5 बाद 34 धावा. नवीन फलंदाज जय आपल्या संघाला विजय करायचा असेल तर जयला मात्र इथे मोठे फटके खेळावे लागतील. खूप छोटा खेळाडू आहे, आपण पाहिला तर जवळपास अंडर 19च्या खाली हा खेळाडू पाहायला मिळतोय. पहिल्याच चेंडूचा इथे मात्र सामोरा गेला, चेंडूचा पाठलाग केला परंतु नक्कीच चेंडूने बॅटमध्ये मात्र कोणताही संपर्क पाहायला मिळत नाही. 11चे 11 खेळाडू आपण पाहिले नानकर संघाचे. 13 अंडर 20 सर्वच यंगस्टार. इथे मात्र शॉर्टपुल करण्याचा प्रयत्न, चेंडू बराच वेळ हवे येत आहे परंतु झेल होण्याची मात्र कोणत्याही प्रकारची संभावना पाहायला मिळत नाही. सिंगलवरच मात्र समाधानी मानेल कारण यतीन मात्र आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतो. ही रणनीती मी चांगली म्हणू शकेल कारण यतीनकडे क्षमता आहे की तो एखाद दुसरा मोठा फटका खेळू शकेल. आणि आता मात्र शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत त्याच्या डावातील आणि 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका इथे आला तर 40 किंवा 40 प्लस एक फायटिंग स्कोर आपण नक्कीच म्हणू शकतो. जेणेकरून नंतर संघाचे गोलंदाज त्या धावा डिफेन्स करू शकतील. फटका चांगला आलाय परंतु गॅप शोधू शकले नाही. डीप मध्ये खेळाडू सज्ज आहे, एकदा पूर्ण केली जाते, संधी निर्माण होते या धावचित करण्याची परंतु कुठेतरी अंडरआर्म थ्रो पाहायला आम्हाला असं वाटतं की लहानपणी रणजित ते कदाचित गोट्यांचा खेळ कमी खेळा असावा, ज्याप्रमाणे मात्र इष्ट्यांवर मात्र निशाणा साधता आला नाही. 2 धावा पूर्ण केल्या. असं वाटलं होतं की नक्कीच एक वेगळं चित्र पाहायला मिळेल, पंचांना विचार करावा लागेल या चेंडूवर परंतु तसं काही घडलं नाही. 2 धावा पाहायला मिळाल्या. एकूण धावसंख्या 37. अंतिम चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतो या डावातील. हवेत होता परंतु नक्कीच या ठिकाणी फलंदाज सुखरूप आहे परंतु धावसंख्या जर आपण पाहिली तर 5 षटकांच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद 38 धावा 39 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी मकरंद स्पोर्ट मुठवल या संघाला. डीजे
तर 30 चेंडू आणि 30 चेंडूमध्ये तुम्हाला इथे मात्र धावांचा पाठलाग करायचा आहे. 39 धावांचा सलामी जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. खालचा दिवस आपण जर पाहिला तर पूर्णपणे गावदेवी स्पोर्ट नानकर संघाने गाजवला आणि आज पाहूया हा युवा संघ पंडित 11 नानकर संघ कशा प्रकारचा मात्र ठिकाणी या धावांचा संरक्षण करेल, कशा प्रकारे मात्र या धावा डिफेन्स करेल. कारण आपण जर पहिल्या मॅच मध्ये पाहिलं तर योगेशने तब्बल 5 विकेट्स प्राप्त केले होते. 2 षटकांचा स्पेल योगेशने हाताळला, फक्त 10 धावा खर्च केल्या होत्या. आयोजक संघ अर्थात जय अंबिका देवरुंग पडा संघासमोर आणि तशाच प्रकारची गोलंदाजी मात्र या ठिकाणी सुद्धा योगेशला मात्र करावी लागेल. सलामी जोडी खेळपट्टीवर रणजित आणि अजित दोन्ही बंधूंची जोडी आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळते. अजितची शरीरसृष्टी पाहिली तर नक्कीच कुठेतरी आता मात्र आपल्याला जाडजूड पाहायला मिळते. परंतु पाहूया कशा प्रकारे सुरुवात आपल्या संघाला मात्र या ठिकाणी देतोय. योगेश पहिले पॉवर प्ले षटक हाताळतोय. पहिल्या चेंडू पडल्यानंतर थोडस खाली राहतोय, हेच वैशिष्ट्य आहे योगेशचं. चेंडू पडल्यानंतर नक्कीच अतिशय वेग प्राप्त करतोय. व्हेरिएशन त्याच्याकडनं पाहायला मिळत आहेत. त्याचमुळे पाहतो की पहिल्या चेंडूवर मात्र या ठिकाणी रणजित नॉनस्टॉप एंडला आहे, अजित मात्र बीट होतोय. 39 धावांचा टार्गेट इथे मात्र पूर्ण करायचा आहे. आता मात्र चेंडू हवेत आहे, लिडिंग आहे, शॉट फायनलला खेळाडू सज्ज, झेल ड्रॉप. अशा तुम्ही चुका करू शकणार नाही, कारण मॅच फार महत्वाची आहे. युवा खेळाडू होते त्या ठिकाणी जे होते, परंतु नक्कीच चांगला झेल मात्र टिपू शकला नाही. असं एक क्षण वाटलं होतं की नक्कीच मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र इथे धक्का मुकरस्पर मुठवल संघाला लागतोय, परंतु नक्कीच कुठेतरी नशिबाची साथ रणजितच्या पाठीमागे पाहायला मिळाली, अजितच्या पाठीमागे पाहायला मिळाली आणि अजितला मात्र या ठिकाणी जीवनदान मिळतोय. एका धावेने आपलं वैयक्तिक खातं उघडलं आणि इथे मात्र इनसाइड आउटचा फटका इनफिल्डच्या डोक्यावर अतिशय चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु त्यापेक्षा चांगलं या ठिकाणी क्षेत्ररक्षणाचा नमुना पाहायला मिळतोय. हे लिटिल बॉल काय काम करता येतं या स्पर्धेमध्ये. उगवते तारे आहेत, उगवते स्टार खेळाडू आहेत, ही त्यांची नक्की सुरुवात आहे. याच सत्रामध्ये मात्र या खेळाडूंनी खेळण्यासाठी सुरुवात केली आहे. परफॉर्मन्सला जबाब पाहायला मिळतोय. मनोबल तुमचा खचून देऊ नका, प्रयत्न करा, यश नक्की तुम्हाला प्राप्त होईल. इथे मात्र ऑन साइडला पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, शतरक्षक चेंडूच्या खाली, एका हाताचा कमाल. काम म्हटलं जातं आपला हात जगन्नाथ, त्याचं दृश्य मैत्रीच्या आतमध्ये पहिला झटका. या ठिकाणी बिग विकेट, रणजित बॅक टू द डगआउट. आणि आपण रिप्ले पाहूया कशा प्रकारे या ठिकाणी सौरभने झेल टिपलाय. पाठीमागे गेला होता झेल टिपण्यासाठी, आपल्या स्वतःवर कंट्रोल ठेवलं आणि एकाच हातामध्ये एकाच ऍक्शन मध्ये आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारे झेल टिपतोय जल्लोष मैदानाच्या आतमध्ये. आपण नेहमीच पाहतोय ज्यावेळी लो स्कोरिंग सामने असतात त्यावेळी तो सामना नक्कीच इंटरेस्टिंग होत असतो आणि हा सुद्धा सामना कदाचित इंटरेस्टिंग होऊ शकेल, कारण गोलंदाजी पण पाहिली नानकर संघाची तर नक्कीच धारदार गोलंदाजी आहे. नवीन फलंदाज तेजस येते 3ऱ्या क्रमांकावर. इथे मात्र खराब लेन पाहतोय, डाव्या इष्टीवर लेन पाहायला मिळते आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलतोय अजित. चेंडू जातोय लॉंग लेग सीमेरेषेच्या बाहेर. पहिला चौकार अजितच्या बॅटपर्यंत. धावसंख्या चौकाराने पुढे जात असताना आपण पाहिली तर 1 गडी बाद 7, अजूनही 32 धावा इथून जोडायच्या आहेत मुठवल संघाला. पुन्हा एकदा डाव्या चेंडूची पैकी पाहायला मिळतो, चेंडू हवेत आहे परंतु झेल होण्याची मात्र संभावना मात्र पाहायला मिळत नाही. क्षेत्ररक्षक त्याने सज्ज आहेत परंतु संत गतीने पैकी पाहायला मिळते आणि नक्कीच आपण पाहिलं तर चांगली रनिंग बिटवीन द विकेट, दोघांमध्ये चांगली कॉलिंग पाहायला मिळाली आणि 2 धावा इथे मात्र या दोन्ही फलंदाजाने पूर्ण केल्या. अशा रीतीने पहिल्या षटकाचा खेळ
इथे मात्र समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी नक्कीच इथे मात्र मुठवल संघाने गमावलाय. परंतु धावा आपण जर पाहिल्या तर 9 धावा धावफलकावर येणारे 24 चेंडू आणि या 24 चेंडू मध्ये अजूनही इथे मात्र हा सामना जिंकण्यासाठी 30 धाबांची गरज. आपण मॅच समरी पाहू शकतो आपल्या स्क्रीनवर. कुठेतरी फलंदाजाने निराश केलं पंडित स्फोट नानकर संघाच्या, कारण 5 षटकामध्ये फक्त 38 धावा जोडल्या, 5 गडी नक्कीच गमावले. सर्वाधिक धावसंख्या आपण जर पाहिली तर यतीनच्या बॅटमध्ये आपण पाहिले 21 धावांची एक वन मॅन आर्मी ची इनिंग्स मात्र ठिकाणी पाहिली, परंतु कोणत्याही फलंदाजाने त्याला मात्र सहाय्य दिलं नाही. आणि त्याच्या प्रत्युत्तरात पाहिलं तर एक गडी नक्कीच इथे गोलंदाज योगेशने प्राप्त केला, परंतु नक्कीच धावसंख्या आपण पाहिली तर 9 धावा धावफलकावर. 24 चेंडू विजयासाठी अजूनही 30 धाब्यांची गरज. अजूनही तुम्ही नक्कीच या धावांवर समोर लढू शकता, प्रयत्न करू शकता, कारण प्रयत्न ही यशाची पहिली पायरी म्हटली जाते आणि तेच प्रयत्न तुम्हाला या मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील. अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळतो. या झाबली खेळपट्टीवर चेंडू लँड झाला त्यावेळी अतिरिक्त बाउन्स प्राप्त होते आणि त्या बाउन्स मध्येच मात्र पाहिलं तर फलंदाज तेजेश बीट होतोय. शुभम आहे दुसरा षटकासाठी हा गोलंदाज. गौतमी स्पोर्ट लोणार संघ आपण पूर्णपणे सज्ज राहायचा आहे, कारण जो संघ या मॅच मध्ये विजयी होईल तो संघ आपल्या संघासमोर 2 हात करणार आहे. आपण अनुभवतो या पंक्याबाई स्फूर्ती चषक 2020 चा हा महासंग्राम. चेंडू हवेत मिडॉलला खेळाडू सज्ज, मूर्ती लहान कीर्ती महान करण्याची एक संधी मिळाली होती त्या ठिकाणी, परंतु या मॅच मधील दुसरा झेल ड्रॉप होतोय. कुठेतरी अनुभवाची कमी आपल्याला जाणवते या खेळाडूंकडनं, परंतु गोलंदाज जबरदस्ती गोलंदाजी साकारतायत. ज्याप्रमाणे छत्रक्षण सजवलेला आहे त्याच प्रकारची गोलंदाजी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते पंडित स्फोट नानकर संघाच्या खेळाडूंकडनं. इथे मात्र ऑन सरला चांगला फटका पाहायला मिळतो. या चेंडू कार्पेटच्या साने जातोय डीप मिडविकेटला. इथे मात्र चूक होणार नाही, चांगला फील्ड साकारतोय, चांगली फेकी करतोय. प्रत्येक धाव इथे मात्र फार महत्वाची आहे. ज्याप्रमाणे आपण पाहतो की शिक्षणामध्ये एका गुणाला फार महत्व आहे, त्याचप्रमाणे आपण जर मतदान पाहिलं तर प्रत्येक इलेक्शनसाठी एक मत आपलं फार महत्वाचं आहे आणि क्रिकेटचा खेळ पाहिला तर प्रत्येक धाव ही फार महत्वाची आहे. अजून एक चांगला चेंडू. खरोखरच आज नानकर संघाच्या गोलंदाजाने प्रभावित केलेला आहे, सर्वच गोलंदाजाने, परंतु कुठेतरी क्षेत्ररक्षणाची साथ मिळणं फार गरजेचं आहे. जर जे 2 झेल उडाले होते त्यातून जर एखादा झेल जर टेपला असता तर नक्कीच अजूनही काहीतरी चित्र आपल्याला वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये झर तरला काही महत्व नसतोय. लोअर फुटचा चेंडू ऑफ ड्राय पाहतोय, डिफेन्स टाकावते दिशेने चेंडू अतिशय वेगाने ट्रॅव्हल होतो. या क्षेत्ररक्षक सज्ज आहे, चांगली फेकी पाहायला मिळते, शांतमय वातावरण, कारण असं वाटतं की हा सामना क्लोज फिनिश मात्र पाहायला मिळेल. ज्याप्रमाणे गोलंदाजी होते या अजूनही आपण जर पाहिलं तर फक्त एक मात्र चौकार पाहिला आपण आधीच्या बॅटमधनं, परंतु त्यानंतर कोणत्याही फलंदाजाला मोठा फटका घेण्याची संधी मात्र उपलब्ध झाली नाही. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये आपण पाहतो या एक गडी बाद 12, अजूनही 27 धावा दूर या लक्ष्यापासून. अतिशय चांगल्या प्रकारे मात्र या ठिकाणी क्लात्मक फटका पाहतोय आपण आधीच्या बॅटमधनं पॉइंटला बीट करतोय, चेंडू डीप मध्ये जातोय, पावलांचा वापर करतोय आणि नक्कीच आपल्या संघासाठी एक धाव वाचूत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. परंतु पाहूया, पंचांचा इशारा मात्र चौकार आलाय. चेंडू अडवण्यामध्ये यश आला होतं त्या ठिकाणी, थँक्यू डीजे, परंतु शेवटच्या मोमेंटला मात्र चेंडूला गॅदर करता आला नाही. अतिशय चांगलं दृश्य आपण पाहिलं स्क्रीनवर, चांगला रिप्लाय सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. तर 2 षटकांची समाप्ती, एकूण धावसंख्या पाहिली तर 1 बाद 16, येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये तुम्हाला जिंकण्यासाठी अजूनही आपण जर या ठिकाणी विचार केला तर 23 धाब्यांची गरज. पंडित गोडे बऱ्याच वेळानंतर पुण्याच्या मात्र त्यांचा शुभ आगमन झालेला आहे, कारण त्यांची कामगिरी आजच्या दिवसामध्ये खूपच खराब पाहायला मिळाली. खूप अपेक्षा होत्या त्यांच्याकडनं, पाठीराख्यांना परंतु निराश केलं. क्रिकेट आहे, होत असतोय, क्रिकेटचा भाग आहे, परंतु आता मात्र एवढंच मी विनंती करेन की तुम्ही आता मात्र या स्पर्धेवर पूर्णपणे फोकस करायचा.
किरण थळे पाहूया इथं लंच तर अगदी जोमाने मात्र या ठिकाणी येत आहेत. एक हास्यमय व्यक्तिमत्व आहे, सापाडे गावचे उद्योजक आहेत आणि आपण जर एसके एंटरटेनमेंटचा आपण जर विचार केला तर प्रोप्रायटर सुद्धा आहेत. किरण थले आणि शंकर गुलवी. जाऊया आपण मॅचच्या दिशेने. 18 चेंडू मध्ये 23 धाब्यांची अजूनही आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी मकरंद स्पोर्ट मुठवल संघाला. आणि तिसऱ्या षटकाचा खेळ इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज होतोय सौरभ. अजून एक युवा गोलंदाज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. या राट्या मोडतो विकेटने मात्र षटकात सुरुवात करेल. तेजेश वारंवार इथे मात्र पूर्णपणे स्ट्रगल करतोय, कारण आतापर्यंत आपण तेजेचा विचार केला तर 3 चेंडूला सामोरे गेला. एक चेंडू मात्र परफेक्ट मिडल करता आला नाही. पहिल्या चेंडू आपण जर पाहिलं तर चांगली सुरुवात करतो या गोलंदाज सौरभ, कारण सिंगल ते पहिल्या चेंडूवर. इथे मात्र यॉर्कर लाईन डिलिव्हरी. पंचांना प्रश्न विचारलाय. थोडा वेळ पाहिला तर चेंडू हवेत होता. हाफ चान्स होती त्या ठिकाणी. रणजित बाद झाल्यानंतर अजित मात्र या ठिकाणी आता छोट्या बॅकलेपचा मात्र वापर करतोय, कारण अजितला माहिती आहे की जास्त मात्र टार्गेट नाही. आपण सिंगल डबल धावसंख्या सुद्धा जोडत गेलो तर नक्कीच त्या आव्हानापर्यंत सहजपणे पोहोचू शकतो या. आणि तशाच प्रकारची रणनीती आता मात्र त्याच्याकडनं पाहायला मिळते या. इथे मात्र स्विच हिट रिव्हर्स अटेंड केलाय. जबरदस्त आपला तो टायमिंग. चेंडू जातोय सीमेरेषे पलीकडे. पंचांचा इशारा षटक. पाहिलं की आपण तेजेश सरळ बॅटने इथे मात्र फटके खेळत होता, त्यामध्ये त्याला यश प्राप्त झालं नाही, परंतु इथे मात्र रिव्हर्स अटेंड केला आणि त्यामध्ये मात्र सफल ठरतोय. षटकार पाहायला मिळतो या तेजेशच्या बॅट मधनं. अजून एकदा रिव्हर्स अटेंड केला जातो. टायमिंगला जबाब. चेंडू अतिशय वेगाने निघून जाईल बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. पंचांचा इशारा पाहूया. हा येतोय चौकार. थँक्यू डीजे. आता मात्र या ठिकाणी कमबॅक करतो या मकरंद स्पोर्ट मुठवल संघ. या सामन्यामध्ये नक्कीच थोडंसं आता मात्र वर्चस्व रक्ताना करा. आपण जर विचार केला तर फलकावर धावा आता मात्र वेगाने पाहायला मिळत आहेत. 28 धावा विजयासाठी आता मात्र फक्त 11 धाब्यांची गरज. तेजेश आता मात्र आपल्या ताला आणि सुरामध्ये मात्र फटकेबाजी करतोय. अजून एक स्विच हिट करण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी गोलंदाजाने एष्ट्यांवर निशाणा साधलाय आणि इथे मात्र तेजेशच्या किलीचा मात्र अंत. दुसरा झटका लागतो या मकरंद स्पोर्ट मुठवल संघाला. फलंदाज बाद. शेवटी इथे मात्र नक्कीच सौरभला यश प्राप्त झालं. विकेट्स प्राप्त केली आपल्या संघासाठी, परंतु नक्कीच तेजेशने बाद होण्यापूर्वी आपण जर पाहिलं तर एक षटकार आणि चौकारच्या साहाय्याने आपल्या संघाला 14 धावांचं योगदान दिलं. नवीन फलंदाज एंटर होते मैदानाच्या आतमध्ये संजय. धावसंख्या आपण पाहिली तर 28 धावा. अजूनही 11 धाब्यांची गरज हा सामना जिंकण्यासाठी मुठवल संघाला. फुलटॉस चेंडू होता या ठिकाणी. मिस टाइम फटका. जरल जाऊन चेंडू स्टँडवर निशाणा साधतोय आणि बॅक टू बॅक दुसरा झटका लागतो या ठिकाणी मुठवल संघाला. अजूनही सामना संपला नाही मित्रांनो. सामन्यामध्ये आता मात्र एक छोटीशी या ठिकाणी रंगत निर्माण होते.
सौरभच्या षटकाचा आपण जर विचार केला तर नक्कीच सुरुवात मात्र खूपच खराब पाहायला मिळाली, परंतु शेवटच्या 2 चेंडूमध्ये आपण जर पाहिले तर 2 विकेट्स प्राप्त केले. एकूण आपण जर विचार केला तर 3 विकेट्स इथे मात्र गमावले मुठवल संघाने. नवीन फलंदाज येतो या कुमार. येणारी 12 चेंडू विजयासाठी 11 धाब्यांची गरज आहे. जवळपास बॉल्टरन 21 समीकरण पाहायला मिळतंय. गोलंदाज इथे मात्र सज्ज होतो या शुभम, ज्याने दुसरं षटक हाताळलं होतं आणि त्याच गोलंदाजाला आता मात्र या ठिकाणी संगणकाने चौथ्या षटकासाठी मात्र या ठिकाणी प्रमोट केलेला आहे. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी साकारतोय. तुम्हाला डॉट चेंडूची फेकी करावं लागेल, वारंवार विकेट्स प्राप्त करावं लागतील आणि तोच प्रयत्न इथे मात्र होतोय. चांगला मिडलिंग फटका आहे अजितच्या बॅटमध्ये. देखील डीप मिडविकेट मात्र खेळाडू सज्ज पाहायला मिळतोय. चांगली फेकी, सिंगल. 11 चेंडू 10 धाब्यांची गरज. यानंतर अजून एक मोठी मॅच आपल्या समोर येणार आहे. गावदेवी स्फोट लोणार संघ पूर्णपणे सज्ज आहे. जो संघ या सामन्यामध्ये जिंकेल तो संघ मात्र 2 हात करेल. सौरभ अर्ध विकेटने पुन्हा एकदा. इथे मात्र कुमार या ठिकाणी पाहिल्या तर दुरून खेळण्याचा प्रयत्न केला, कारण चेंडूची लेन सुद्धा आपण जर पाहिली तर खूपच खराब आहे. उजवे इष्टी सोडून मात्र चेंडू निघून जातोय. वाईटचा इशारा. या धावांवर कुठेतरी मात्र कंट्रोल करावं लागेल, कुठेतरी ब्रेक लावावा लागेल, कारण तुमच्या फलंदाजाने योग्य ती धावसंख्या मात्र उभारली नाही. तुम्हाला नक्कीच या ठिकाणी 41 धावांचं संरक्षण करायचं आहे आणि अशा धावांवर तुम्हाला नक्कीच ब्रेक लावावा लागेल. फुलटा चेंडू आहे, बीच टाइम फटका, चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. चुकीचं जजमेंट. नक्कीच हा सामना जर नांदेड संघाने गमावला तर कुठेतरी आउटफील्ड मध्ये त्यांच्याकडे फार चुका पाहायला मिळाल्या, कारण आतापर्यंत या मॅच मध्ये 3 झेल ड्रॉप झाले. अजितला जीवनदान मिळालं. अजितने त्याचा नक्कीच चांगल्या प्रकारे उपयोग केला, फायदा उचलला. एका बाजूने नक्कीच आपण पाहिलं तर चांगली फटकेबाजी साकारतोय, कारण क्रिकेटचं सूत्र आहे मित्रांनो, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. पुन्हा त्या चांगला मिडलिंग फटका पाहायला मिळतोय कुमारच्या बॅटमधून. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळतोय, परंतु इकडे मात्र सिंगल धाव पाहायला मिळेल आणि सिंगलवर मात्र समाधानी म्हणावं लागेल. चांगली रणनीती पाहायला मिळते या फलंदाजाकडनं. सिंगल डबल्सवर इथे मात्र पूर्णपणे भर टाकला जातोय आणि आता मात्र विजयाकडे इथे वाटचाल करत असताना तब्बल धावसंख्या आपण पाहिली तर 33 धावा धावफलकावर. विजयासाठी मात्र आता 6 धाब्यांची गरज. चेंज ऑफ पेस, मिस टाइम फटका, परंतु सेफ लँड होईल. क्षेत्ररक्षक संत गतीने मात्र चेंडूवर जात आहेत. तत्पुरती मात्र या ठिकाणी फलंदाज 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या जात आहेत. काय कंट्रोलफुल इनिंग इथे मात्र अजित आपल्या संघासाठी साकारतोय, पूर्णपणे आपल्या संघाला सावरतोय. सलामीला आला होता, अजूनही मात्र स्थिरपणाने कुठेही न डगमगता मात्र फलंदाजी करतोय आणि इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा मानस केला होता, परंतु चेंडू मात्र बॅटच्या स्लॉट मध्ये आला नाही. पंचांचा बायचा इशारा. धावसंख्या 1 ने पुढे जाते 36. एकतर्फा सामना आपण या ठिकाणी अनुभवला. याचं कारण आपण पाहिलं तर मकरस्फोट मुठवाल संघाच्या गोलंदाजाने जबरदस्त कामगिरी केली, त्यानंतर फलंदाजाने सुद्धा एक चांगला प्लॅटफॉर्म उभा केला आणि त्याच कारणाने पाहतो या सामन्यावर पूर्णपणे दबदबा पाहायला मिळतोय. आता मात्र चांगला चेंडूची लेंथ पाहतोय आपण आणि शेवटच्या चेंडूवर मात्र कोणती धाव इथे मात्र शुभमने खर्च केली नाही. तर 4 षटकांचा खेळ समाप्त. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी मात्र फक्त आणि फक्त 3 धाब्यांची गरज. हे दृश्य काय दृश्य इथे मात्र काय नजारा पाहायला मिळतोय, काय टेक्निक आहे SK अँड कंपनीची. खरोखरच हे आपण पाहतोय ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने मात्र हे दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि नक्कीच यासाठी आभार सुद्धा व्यक्त केलेले आहेत जे अंबिकास्फोट देवरुखपाडा संघाने. एक चांगला योगदान शंकर गुलबी आणि किरण थळे यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी पाहायला मिळतोय. ही विनामूल्य सेवा ड्रोन कॅमेरा आणि त्यानंतर आपण पाहू शकता उल्हास नदी अगदी आमच्या मैदानाच्या बाजूलाच पाहू शकता आपण.
गांधारी ब्रिज हे प्रसिद्ध स्थळ आहे आणि गांधारी जर आपण क्रॉस केली तर त्याच्या पुढे सापाडे गाव आहे आणि सापाडे गावचे हे किरणजी थल्ले अगदी आमच्या समालोचन कक्षाच्या समवेत इथे मात्र या ठिकाणी स्थिर आहेत. तर जाऊया आपण मॅचच्या दिशेने. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धाब्यांची गरज आणि पहिला चेंडू पाहिला तर अतिशय खराब लेंथ डाबेची सोडून मात्र निघून जातो. या पंचांचा वाईटचा इशारा. विजयासाठी मात्र आता 2 पावलं दूर मकरंद स्फोट मुठवल संघ. आणि हे दृश्य आपण पाहिले तर ज्यावेळी जय अंबिका स्पोर्ट देवरुंगपाडा संघ मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले होते त्या ठिकाणी आपण पाहिली की अतिशय चांगल्या प्रकारे चर्चा त्यांनी केल्या होत्या. इथे मात्र आपण पाहतोय हलक्या त्याने मात्र डिफेन्स करतोय अजित. धावांची बरोबरी परंतु या चर्चेला मात्र उधाण आला नाही कारण पहिल्याच डावामध्ये मात्र संघ स्पर्धेच्या बाहेर झाला आणि आता मात्र आसमान आता मात्र भूमिका पार पडतायत या ठिकाणी स्कोरिंगची. मी म्हटलं होतं की मित्रांनो आता तुम्ही आता या स्पर्धेवर फोकस करा आणि नक्कीच फोकस करतायत. विजयासाठी मात्र आता एका धावेची गरज. एकतर्फा सामना आपण इथे मात्र पाहिला परंतु चांगला संघर्ष केला नानकर संघाच्या खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये. इथे मात्र यॉर्कर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय जोरदार अपील पाहायला मिळते परंतु या ठिकाणी एक धाव पूर्ण केली आणि या सामन्यावर विजयश्री प्राप्त करतोय मकरंद स्पोर्ट मुठवा संघ. अनेक अनेक अभिनंदन. हार्ड लक पंडित स्पोर्ट नानकर. नक्कीच युवा खेळाडू आहेत. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. असाच परफॉर्मन्स तुमचा प्रत्येक स्पर्धेमध्ये आम्हाला पाहायला मिळेल अशी मी अपेक्षा करतोय. आणि आता मात्र जाऊया मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने.